Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, once again I welcome all of you in this video lecture. Dear students, in this video lecture today we are going to learn prose section, that is 1.4 Pillars of Democracy. The lesson written by Bharat Ratna Dr. B.R. Ambedkar. So let's look at the introduction of this lesson. So here is an introduction of this lesson. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mahu into bracket now Dr. Ambedkar Nagar in Madhya Pradesh. He got his degree from Elphinstone College, Mumbai. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London School of Economics. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee. He was awarded Bharat Ratna posthumously for his dedication and commitment for the welfare of our country. विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या ठिकाणी झाला, की जे मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि आता महू या ठिकाणाचंच नामकरण डॉक्टर आंबेडकर नगर असं करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे याची माहिती आपल्याला पुढे दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित होते. He got his degree from Elphinstone College, Mumbai. मुंबईमधल्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London School of Economics. तसंच त्यांनी USA मधील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांमधून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचं जे काही संविधान आहे ते संविधान तयार करण्यासाठीचं जे आव्हानात्मक काम आहे ते सोपवण्यात आलं होतं. आणि या संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचा चेअरमन अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांनी भारताचं संविधान तयार केलं. आणि हे खूप महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. ही वॉज अवॉर्डेड भारतरत्न पॉस्ट्युमसली. पॉस्ट्युमसली म्हणजे मरणोपरांत त्यांना भारतरत्न ही पदवी, भारतातली जी सर्वोच्च अशा प्रकारची पदवी त्यांना बहाल करण्यात आली. फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री. म्हणजे आपल्या देशासाठी त्यांनी देशाच्या कल्याणासाठी जे काही समर्पण भावना आणि जी काही त्यांनी कमिटमेंट म्हणजे जी जबाबदारी पार पाडली, तर त्या प्रित्यर्थ त्या निमित्तानं त्यांना मरणोपरांत भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. आता आपल्याला या धड्यामध्ये काय शिकायचं आहे ते आपण बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर जोर दिला. एम्फसाइज म्हणजे
जोर देणे. According to him, these principles will make India a strong nation. डॉक्टर आंबेडकरांच्या मते आपण जर ही जी तत्व आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, ही जर आपण पाळली तर आपला देश हा मजबूत देश होऊ शकेल. He opines that heroship is a sure road to degradation and to eventual dictatorship and the collapse of nation. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्यांच्या मते हिरो वर्शिप ही देशाला अधोगतीकडे नेणारी आहे. म्हणजे निश्चित तो खात्रीचा अधोगतीचा मार्ग आहे. म्हणून हिरो वर्शिप ही त्यांनी आपल्या संविधान निर्माण करताना काढून टाकलेली आपल्याला आढळून येते. इव्हेंच्युअली डिक्टेटरशिप, आणि आपल्या देशामध्ये जर हिरो वर्शिप निर्माण झाली तर त्या हिरो वर्शिपमुळे हुकुमशाहीच निर्माण होईल आणि संपूर्ण देश हा कोसळेल किंवा संपूर्ण देशाची व्यवस्था ही कोलमडेल. आणि म्हणून त्यांनी हिरो वर्शिपचं कधीच समर्थन केलं नाही. म्हणजे आता हिरो वर्शिप म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट व्यक्तीची आपण जी पूजा करतो किंवा त्याला प्रमाणापेक्षा आपण त्याचा सन्मान करतो, तर त्याचा डॉक्टर आंबेडकरांना त्या सर्व गोष्टींना डॉक्टर आंबेडकरांचा विरोध होता. कारण हिरो वर्शिप जर राजकारणात राहिले तर राजकारणामध्ये कुठल्याही पद्धतीने लोकांना न्याय मिळण्यासाठी मदत होणार नाही, पण उलट राजकारणामध्ये हुकुमशाहीच निर्माण होईल. आणि म्हणून त्यांनी हिरो वर्शिप ही जी संकल्पना आहे ही भारतीय संविधान लिहिताना भारतीय राजकारणातून पूर्णपणे काढून टाकलेली आपल्याला त्यांनी दिसून येते. आता आपण बघूया की प्रत्यक्ष धड्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे स्तंभ. If you wish to maintain democracy not surely in the form but also in fact, what must we do? The first thing in my judgment we must do is to hold fast to the constitutional methods of achieving our social and economic objectives. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या देशामध्ये जर लोकशाही अबाधित ठेवायची असेल, केवळ स्वरूप म्हणून नाही तर वस्तुस्थिती म्हणून जर आपल्याला ती कायम ठेवायची असेल, तर आपल्याला ज्या संविधानिक पद्धती आहेत त्या आपल्याला घट्ट धरून ठेवाव्या लागतील आणि त्या माध्यमातून आपल्याला सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येते. म्हणजे भारताचं जे महान असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, तर त्या संविधानानुसार जर आपण कार्य केलं तर आपल्या देशामध्ये लोकशाही निश्चित टिकू शकेल असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दृढ विश्वास होता. आणि म्हणूनच आपला देश स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जेव्हा 26 जानेवारी 1950 मध्ये आपलं जे संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं संविधान आहे, हे जेव्हा देशाला समर्पित झालं, देशामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्या दिवसापासून भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही राज्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल. When there was no way left for constitutional method for achieving economic and social objectives, there was a great deal of justification of unconstitutional method. आता ह्या ओळीमध्ये आपल्याला दोन विरुद्ध अर्थाच्या ओळी आहेत की ज्याच्यात कॉन्स्टिट्यूशनल मेथड आणि अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड. आता कॉन्स्टिट्यूशनल मेथडनेच म्हणजे संविधानिक पद्धतीनेच आपल्याला आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट मोठ्या प्रमाणामध्ये साध्य करता येतील आणि म्हणून आपण संविधानिक पद्धतीचंच समर्थन केलं पाहिजे. पण सुरुवातीला प्रारंभी जेव्हा संविधान अंमलात आलं त्यावेळेस कदाचित काही लोकांनी त्याला आक्षेप नोंदवला असेल, पण तरीसुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी हा दृढ विश्वास व्यक्त केला की देअर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड, म्हणजे असंविधानिक पद्धतीने
सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्याचं जरी लोकांनी समर्थन केलेलं होतं, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत आहे की कॉन्स्टिट्यूशन मेथडला कुठलाही पर्याय नाही. म्हणजे संविधानिक पद्धतीनेच आपल्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि उद्दिष्ट मिळवून देता येईल. But the constitutional methods are open. There can be no justification for these unconstitutional methods. म्हणजे आता संविधानिक पद्धती ही खुल्या प्रकारची पद्धत आहे. म्हणजे याच्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग आपल्याला आढळून येतो आणि म्हणून ही पद्धत सुटसुटीत, सुयोग्य आणि कायदेशीर पद्धतीने आपल्याला लोकांना सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट किंवा न्याय मिळवून देता येईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास होता. आणि म्हणूनच ते म्हणतात की देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर द अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. म्हणजे असंवैधानिक पद्धतीचं कुठलंही समर्थन आपल्याला सामाजिक किंवा आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करता येणार नाही असं डॉक्टर आंबेडकरांना म्हणायचं आहे. These methods are nothing but grammar of anarchy. म्हणजे असंवैधानिक पद्धत म्हणजे ही एक अराजकता आहे. And the sooner they are abandoned the better for us. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आपण जितक्या लवकर ही असंवैधानिक पद्धत सोडून देणार, त्याग करणार, तितकं आपल्यासाठी ते फायद्याचं असणार आहे. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. Now, next paragraph. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man or to trust him with the powers which enable to subvert their institutions. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे जॉन स्ट्युअर्ट मिल या ब्रिटिश समाजतज्ञ, अर्थतज्ञ असं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याचा त्यांच्यावर प्रभावही होता. आणि त्यांनी ते म्हणणं प्रकर्षाने असं मांडलेलं आहे की जॉन स्ट्युअर्ट मिलला असं वाटायचं, म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं की जर आपल्याला देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर आपलं जे काही स्वातंत्र्य आहे ते कुठल्याही महान व्यक्तीच्या पायाशी ठेवायचं नाही. टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मेन ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स, किंवा अशा व्यक्तीच्या हाती आपण सत्ता कायम देऊ शकत नाही. विच एनेबल टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन. आणि असं झालं तर त्यामुळे त्या संस्थेची एक प्रकारे अधोगतीच होते. म्हणजे काय, आपलं जे काही स्वातंत्र्य आहे ते आपण अबाधित ठेवलं पाहिजे. म्हणजे समाजातला, देशातला व्यक्ती कितीही मोठा असला, कितीही श्रेष्ठ असला, तरी आपलं स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवून आपलं स्वातंत्र्य त्याच्या पायाशी आपण गहाण ठेवता कामा नये, किंवा कुठलीही सत्ता ही त्याला कायमची आपण बहाल करायला नको. टू ट्रस्ट विथ पॉवर्स. कारण काय होतं की एखादी व्यक्ती हीच जर कायम सत्तेत राहिली किंवा एखाद्याच व्यक्ती पुढे जर आपण आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवलं तर साहजिक आहे की जी इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था, म्हणजे मग ती संस्था राजकारणातली असेल किंवा ती संस्था आणखीन लोकशाहीतली कुठलीही असू शकते, तर तिला सबवर्ट म्हणजे कमीपणा येतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते खूप महान विचार मानलेला आहे की कुठलीही संस्था लोकशाहीमध्ये, जी कुठलीही संस्था अस्तित्वात असेल ती संस्था ही लोकशाही पद्धतीने चालली पाहिजे. आणि ती संस्था चालवत असताना प्रत्येकाला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते स्वातंत्र्य हे आपण कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्या पायाशी आपण
गहाण ठेवता कामा नये. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की इथे डॉक्टर आंबेडकरांना असं म्हणायचं आहे की कुठल्याही व्यक्तीपेक्षा ती जी संस्था आहे ती श्रेष्ठ आहे. मग ती लोकशाही असेल किंवा लोकशाहीच्या अनुषंगाने लोकशाहीच्या माध्यमातून चालवली जाणारी संस्था ही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण कुठल्याही व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीविषयी वैयक्तिकदृष्ट्या ती संस्था चालवण्यासाठी आपण कायमची बहाल करू शकत नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये लोकशाही आणली, पंचवार्षिक योजना आणल्या, पंचवार्षिक निवडणुकांच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याची पद्धत निर्माण केली. म्हणजे यामुळे त्यांनी असं सिद्ध केलं की भारतामध्ये जे संविधान आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीपेक्षा संविधान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे व्यक्ती हा मोठा नाही तर संविधान हे मोठं आहे. आणि त्या संविधानानुसार कार्य करणारा जो व्यक्ती असेल तो जरी कितीही महान असेल तरी त्या व्यक्तीपेक्षा ते संविधान महान आहे. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी इथे असा मुद्दा मांडलेला आहे की व्यक्ती हा गौण आहे, पण म्हणजे जी सत्ता चालवणारा किंवा त्या लोकशाहीमध्ये सत्ता चालवणारा व्यक्ती हा गौण आहे, पण संविधान हे त्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आणि पवित्र आहे. There is nothing wrong in being grateful to great men who have rendered lifelong services to the country. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की मोठ्या माणसांविषयी कृतज्ञ असण्यात काहीही चूक नाही. There is no wrong. Who have rendered their lifelong services to the country. Render म्हणजे देणे, योगदान देणे. म्हणजे ह्या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी त्यांच्या आयुष्यभराची सेवा दिलेली आहे, बहाल केलेली आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपण त्यांच्याविषयी निश्चितच कृतज्ञ आहोत. पण त्याला डॉक्टर आंबेडकरांनी असं म्हटले की बट देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. त्या कृतज्ञतेला मर्यादा आहे. म्हणजे ते पुन्हा डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की आपण कुठल्याही व्यक्तीविषयी किती कृतज्ञ असावं तर याला एक लिमिट आहे, मर्यादा आहे. म्हणजे त्या व्यक्तीसमोर आपण सपशेल लोटांगण घालणं, आपलं स्वातंत्र्य पुन्हा बहाल करून त्याला त्याच्या चरणात अर्पण करून आपण पुन्हा लाचारी पत्करणं, ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच मान्य नव्हती. As has been well said by the Irish patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor, no woman can be grateful at the cost of chastity, and no nation can be grateful at the cost of liberty. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दुसऱ्या आयरिश पॅट्रियट म्हणजे आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेलचं उदाहरण दिलेलं आहे की कुठलाही माणूस, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ ऑनर. म्हणजे आपल्या सन्मानाच्या बदल्यात कुठल्याही माणसाने कृतज्ञ राहू नये. म्हणजे माणसाचा जो आत्मसन्मान आहे तो मनुष्य म्हणून सर्वश्रेष्ठ आहे आणि तो कोणत्याही किमतीवर घाण ठेवून किंवा आपण दुसऱ्याविषयी कृतज्ञ राहू शकत नाही. म्हणजे आंबेडकरांची इथे संकल्पना अशी आहे की प्रत्येक माणसाला सन्मानाचं जीवन जगता यावं. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. कुठल्याही स्त्रीला आपलं चारित्र्याच्या किमतीवर कृतज्ञता म्हणजे व्यक्त करू नये किंवा असू नये. म्हणजे नो वुमन कॅन बी ग्रेटफुल, कुठल्याही स्त्रीने कृतज्ञ असू नये ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. आपली जी काही पावित्र्यता आहे त्या पावित्र्यतेच्या बदल्यामध्ये कुठल्याही स्त्रीने कृतज्ञ असू नये.
म्हणजे स्त्रीचं जे काही चारित्र्य आहे, जी काही मर्यादा आहे, जे काही पावित्र्य आहे ते जपूनच त्यांनी कुठल्याही व्यक्तीविषयी कृतज्ञ राहणं उचित आहे. म्हणजे इथे पुन्हा डॉक्टर आंबेडकरांनी इथे मर्यादा सांगितलेली आहे की सर्वप्रथम एक माणूस म्हणून आपला सन्मान महत्त्वाचा, पण आपला जो सन्मान आहे त्याच्या बदल्यात आपण कोणाशी कृतज्ञ राहणं हे कदापिही डॉक्टर आंबेडकरांना मान्य नव्हतं. किंवा स्त्रीच्या बाबतीतही आपलं चारित्र्य, आपली पावित्र्यता याची किंमत मोजून कोणाशी कृतज्ञ राहणं ही सुद्धा अयोग्य अशी गोष्ट आहे. आणि म्हणून आणखीन डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आपल्या स्वातंत्र्याच्या मोबदल्यात कोणताही देश हा कृतज्ञ राहू शकत नाही. म्हणजे आपला देश जो स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता, आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांना इथे असं वाटतं की आपला देश म्हणजे कुठलाही देश, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी, म्हणजे आपल्या स्वातंत्र्य गहाण ठेवून किंवा लाचारी पत्करून आपण कोणाविषयी कृतज्ञ राहणं ही अत्यंत अयोग्य आणि अमानवी गोष्ट आहे. आणि म्हणून आपला सन्मान, आपलं चारित्र्य, आपलं स्वातंत्र्य हे आपण कायम अबाधित ठेवूनच इतरांशी कृतज्ञ असलं पाहिजे. तर इथे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मर्यादेची ओळख करून दिलेली आहे. आणि एक माणूस म्हणून आपण समाजामध्ये किंवा जगामध्ये कशा पद्धतीने सन्मानाचं जीवन जगलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दिस कॉशन इज फॉर मोर नेसेसरी इन केस ऑफ इंडिया दॅन इन केस ऑफ एनी अदर कंट्री. डॉक्टर आंबेडकरांनी इथे पुन्हा इशारा दिलेला आहे की सावधगिरीचा इशारा, की आपला सन्मान, आपलं चारित्र्य, आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं ही भारतासाठी खूप गरजेची आवश्यक गोष्ट आहे. कोणापेक्षा? जगातल्या इतर देशापेक्षा भारताला ही गोष्ट जास्त पाळणं आवश्यक आहे. म्हणजे भारतातल्या लोकांना ही गोष्ट जास्त पाळणं आवश्यक आहे. कारण फॉर इन इंडिया भक्ती or what may be called the path of devotion or heroship plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other countries in the world. म्हणजे भारतामध्ये जो भक्ती किंवा भक्ती करणं हा एक श्रद्धेचा मार्ग आहे, आणि त्यालाच त्यांनी हिरो वर्शिप असं म्हटलेलं आहे. आणि ह्या भक्ती मार्गाची किंवा ही जी काही हिरोशिप आहे, तर ही महत्त्वाची भूमिका राजकारणामध्ये पार पाडते. अनइक्वल्ड इन मॅग्निट्यूड, की जिची बरोबरी कुठेही करणं किंवा जिची तुलना करणं अशक्य आहे. बाय द पार्ट इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये भक्तीचा मार्ग किंवा हिरोशिप ही इतकी अडचणीची ठरत नाही लोकशाहीमध्ये की जितकी ती भारतामध्ये ठरते. आता पाथ ऑफ डिवोशन म्हणजे काय, की भारतामध्ये अनेक प्रकारचे जाती, पंथ, भाषा आहेत, आणि या विविधतेमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यक्तिभेद येऊ नये किंवा डिस्क्रिमिनेशन निर्माण होऊ नये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्माण करताना सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता हे तत्त्व अंमलात आणलं. म्हणजे आपण कुठलाही धर्म, जात, पंथ मानत नाही, आपण फक्त संविधान श्रेष्ठ मानतो आणि त्यानुसारच आपण कार्य करतो. सगळ्यांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्याचं काम करतो. म्हणजे भारतामध्ये अनेक भक्ती संप्रदाय असतील, अनेक भक्तीचे मार्ग असतील, किंवा हिरो वर्शिप जरी असली तरी हिरो वर्शिपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये कोणतंही स्थान दिलेलं नाही. म्हणजे
लोकशाहीमध्ये कितीही मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती असेल तरी सुद्धा ती व्यक्ती संविधानानुसारच आपलं कार्य पार पाडेल आणि म्हणून व्यक्ती म्हणून आपण त्याची पूजा करणं किंवा हिरो वर्शिप निर्माण करणं, तर ही गोष्ट डॉक्टर आंबेडकरांनी प्रकर्षाने अयोग्य असल्याचं सांगितलेलं आहे. कारण व्यक्ती म्हणून आपण पूजा करायला लागलो तर मग त्या संस्थेला कमीपणा येतो, त्या लोकशाहीला, त्या राजकारणातल्या त्या सिस्टीमला किंवा ब्युरोक्रेसी जी प्रशासन व्यवस्था आहे तर याच्यामध्ये कमीपणा येतो आणि म्हणून त्यांनी हिरोशिपला विरोध केलेला आहे किंवा अयोग्य ठरवलेला आहे. भक्ती इन रिलिजन मे बी रोड टू द सॉल्वेशन ऑफ द सोल. भक्ती हा कुठल्याही धर्मामध्ये आत्म्याच्या मुक्तीचा एक मार्ग आहे. सॉल्वेशन म्हणजे मुक्ती, सोल म्हणजे आत्मा. भक्ती इन रिलिजन मे बी रोड टू द सॉल्वेशन ऑफ सोल. बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरोशिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकारणामध्ये भक्ती आणि हिरो वर्शिपला कुठलंही स्थान नाही, कारण भक्ती आणि हिरो वर्शिपमुळे अधोगतीच होते अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप, आणि त्याच्यामुळे हुकुमशाही निर्माण होते. आणि ही होऊ नये म्हणून ऑन द 26 January 1915 we are going to enter into a life of contradiction. आणि या संपूर्ण गोष्टीच्या म्हणजे भक्ती, हिरो वर्शिप या गोष्टींच्या विरोधात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिपूर्ण अगदी विरुद्ध अशा प्रकारची नवीन व्यवस्था भारतामध्ये आणली आणि ती म्हणजे भारताचं संविधान आणि लोकशाहीची स्थापना. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वालिटी in social and economic life we will have inequality. आता डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की राजकारणात आपल्याला समानता सर्वप्रथम आणणं महत्त्वाचं आहे. सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये जी असमानता आहे ही कालांतराने दूर होऊ शकेल, कारण तिला वेळ लागतो. आणि म्हणून समानता प्रथम राजकारणामध्ये एक सूत्रता आणणं, म्हणजे उदाहरणार्थ लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं जे गव्हर्नमेंट आहे ते संविधानानुसार बसलं पाहिजे, असलं पाहिजे, आणि मग तो जो काही राज्यकारभार चालेल त्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न होईल. आणि म्हणून सर्वप्रथम राजकारणामध्ये ही लोकशाही जी काही व्यवस्था आहे ती संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केली. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट. राजकारणामध्ये एक माणूस एक मत अँड वन वोट वन व्हॅल्यू, आणि एक मत एक मूल्य हे तत्वप्रणाली त्यांनी आणली. आता इथे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू याचा नेमका अर्थ असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या अत्यंत शेवटच्या माणसाच्या मताचं सुद्धा मूल्य किंवा त्याची किंमत या ठिकाणी लोकशाहीच्या मतप्रणालीमध्ये राखलेली आहे. म्हणजे डेमोक्रेसी जी लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. त्या निवडणुकांमध्ये मतदानाचा प्रत्येक व्यक्तीला जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला, त्या प्रत्येक व्यक्तीच्या मताला एक विशिष्ट व्हॅल्यू म्हणजे किंमत आहे. म्हणजे ते पुन्हा व्यक्तीचा सन्मान, व्यक्तीच्या मताला असणारं महत्त्व, तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या व्यवस्थेमध्ये कदाचित सामान्य माणसाच्या मताला एवढी किंमत नसेल, पण संविधान अंमलात आणल्यानंतर प्रत्येक माणसाच्या मताला एक व्हॅल्यू किंमत प्राप्त झालेली दिसते. प्रत्येक माणसाचा सन्मान या लोकशाहीमध्ये राखलेला दिसून येतो. इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शॅल by reason of our social and economic structure
continue to deny the principle of one man one value. आता आपण जेव्हा सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये जगतो तर कदाचित कोणत्या तरी कारणास्तव जी आपली सामाजिक आणि आर्थिक रचना आहे तर त्यामुळे कदाचित डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू किंवा प्रत्येक माणसाच्या जे काही मताला जे मूल्य आहे ते नाकारलं जाऊ शकतं, परंतु लोकशाहीमध्ये ते नाकारता येत नाही. म्हणजेच अर्थात ते नाकारलं जाऊ नये म्हणजे अशीच संकल्पना या ठिकाणी आहे. पण तरीसुद्धा जरी अशी गोष्ट समाजात निर्माण झाली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या व्यक्तीला लोकशाहीमध्ये मतदानामध्ये उचित स्थान दिलेलं आहे. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. अशा प्रकारचं विरोधाभासी जीवन आपण किती काळ जगणार आहात. म्हणजे पुन्हा डॉक्टर आंबेडकरांनी प्रश्न विचारलेला आहे की सामाजिक आणि आर्थिक रचनेमध्ये आपण माणसाच्या मताला किंमत देत नाही, त्याची प्रगती घडवून आणण्यासाठी त्याला न्याय जर देण्याचा प्रयत्न केला नाही तर आपण हे किती काळ असा विरोधाभासामध्ये जीवन जगणार आहात. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. म्हणजे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये कोणालाही समानता नाकारता येणार नाही. म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे शिक्षण घेण्याचा, काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ते त्याला मिळालं पाहिजे. आणि त्या माध्यमातून जे समाजामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत तर त्यांचा उचित आर्थिक विकास सुद्धा झाला पाहिजे. आणि म्हणून आपण कितीही काळ ही गोष्ट नाकारत असलो तर तरी आपल्याला ती गोष्ट स्वीकारावीच लागेल, ती आपण नाकारू शकत नाही. म्हणजे आपण दीर्घकाळापर्यंत जरी आपण हा विरोधाभास समाजात कायम ठेवला असला तरी एक ना एक दिवस आपल्याला हा विरोधाभास हा काढून टाकावा लागेल, त्याच्यातलं अंतर कमी करावं लागेल आणि सामाजिक आर्थिक न्याय समाजामधील सर्व घटकांना प्राप्त करून द्यावाच लागेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग, दीर्घकाळासाठी जर आपण सामाजिक आणि आर्थिक न्याय जर लोकांना नाकारला तर वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. तर तो सामाजिक आर्थिक न्याय नाकारल्यामुळे राजकीय लोकशाही धोक्यात येऊ शकते. पेरिल म्हणजे धोक्यात येणे. वी मस्ट रिमूव्ह द कॉन्ट्रॅडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट. अगदी जितक्या लवकर आपल्याला हा सामाजिक आणि आर्थिक जो काही अन्याय आहे किंवा ही जी काही असमानता आहे ती दूर करता येईल तितकं आपल्यासाठी चांगलं आहे, तितकीच आपल्या देशासाठी चांगली गोष्ट असेल असं डॉक्टर आंबेडकरांना म्हणायचं आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की दो एल्स, नाहीतर काय होईल. म्हणजे आपण जर सामाजिक आणि आर्थिक समानता समाजामध्ये नाकारत राहिलो, त्याचा जर विरोध करत राहिलो, आपण जर ती समानता प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाच नाही तर काय होईल. तर याच्यामुळे असं होईल की समाजामध्ये जी लोक दोज हू सफर फ्रॉम इनइक्वालिटी, असमानता सहन करतात, विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी, ते राजकारणातील लोकशाहीची रचना फुंकून टाकतील. विच दिस असेंब्ली हॅज सो लेबोरियसली बिल्ट अप. म्हणजे आपल्याला माहिती आहे ही जी असेंब्ली आहे म्हणजे लोकसभा, राज्यसभा, ही अत्यंत परिश्रमाने आपण उभारलेली आहे. आणि ही व्यवस्था जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर आपल्याला समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय समानता प्रस्थापित करावीच लागेल, टाळता येणार नाही. असा खणखणीत संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाठामध्ये आपल्याला दिलेला दिसून येतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण तूर्त इथे थांबतो आहे. मला अपेक्षा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अत्यंत सुंदर आणि बोधपर असे विचार या ठिकाणी मांडले. आपल्या जीवनाला दिशादर्शक ठरवणारे असे विचार त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. आपण त्यांचा जरूर अभ्यास करा आणि मला आशा आहे की आपल्याला धड्याचा हा पहिला जो भाग आहे हा समजला असेल. आपण वाचा, त्याच्यातले शब्दार्थ जाणून घ्या, त्याच्यातले वाक्यप्रयोग समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला सुद्धा या धड्यापासून निश्चितच प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. तर मी या ठिकाणी थांबतो आहे. पुन्हा आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सेकंड पार्टमध्ये भेटणार आहोत. सो टिल देन, गुड बाय एव्हरीबडी.